नमस्कार. आज मी बनवलेलं कढी. गरमागरम भात आणि कढी खायची मजा काही वेगळीच आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. रोजच्या आमटी आणि वरणापेक्षा वेगळं असं काही खायचं असेल तर तुम्ही हे कढी नक्की बनवून पहा आणि हे गरमागरम भातासोबत तर खूपच छान लागते. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेला आहे 1 कप दही. त्याला मी आता एकदम स्मूथ बनवून घेते. त्यामध्ये आता मी घालते 2 ते 3 कप पाणी. तुम्ही दही आणि पाणी असं मिक्स करण्याच्या ऐवजी 3 ते 4 कप तुम्ही ताक देखील घेऊ शकता. ताक व्यवस्थितपणे घुसळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा हळद घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं 1 चमचा लाल तिखट आणि 3 ते 4 चमचे हिरवी मिरची आणि अद्रक ठेचून घालायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव कप बेसन. त्याला व्यवस्थितपणे मिसळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गाठी राहू नये अशा रीतीने आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघू शकता मी इथे मिक्स केलेलं आहे सगळं. ह्याच्यामध्ये काहीच गाठी नाही आहेत. आपलं हे बॅटर रेडी आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यानंतर हे बेसन आणि दह्याचं मिश्रण ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे. आता आपल्याला ह्याला 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. एकदम मंद आचेवरती ह्याला शिजवून घ्यायचं आहे. शिजवत असताना त्याला सतत ढवळत राहा. 2 ते 3 मिनिट ढवळल्यानंतर जसं ते शिजत जातं त्याला कलर छान दिसू लागतं. तुम्ही बघू शकता इथे कलर किती छान दिसतंय. मी आता इथे याला टोटल 10 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही असं ढवळून पाहू शकता, काही गाठी राहू नये. त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे ढवळायचं आहे ह्याला. जसं हे शिजत येतं त्याच्यावरती आपल्याला एक साईसारखं लेयर दिसतं. तुम्ही बघू शकता आता इथे छान दिसते. कलर देखील छान आलेला आहे. म्हणजे आपला कढी तयार आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे फोडणी. तर फोडणीसाठी मी इथे घेतलेलं एक पातेलं. त्याच्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल. त्यामध्ये मी घालते मोहरी आणि जिरे. त्यानंतर थोडंसं घातलेलं आहे मी हिंग, कढीपत्ता. हे सगळं व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 10 ते 12 लसूण ठेचून घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला 4 काश्मीरी मिरच्या ज्या आहेत ते घालायचे आणि व्यवस्थितपणे त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आता आपली ही फोडणी तयार आहे. आता आपण ही फोडणी आपल्या कढीवर घालणार आहोत. फोडणीचा खमंग वास येतोय. आता ही फोडणी आपण इथे कढीवर घालतोय. बघा किती छान दिसतंय. आता आपण हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घेतोय. आपल्याला एकदम शेवटी आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि वरून थोडं कोथिंबीर घाला. त्यानंतर मीठ घाला आणि गॅस बंद करून टाका. हे त्यानंतर सगळं व्यवस्थितपणे मिक्स करा. तुम्ही ह्याच्यामध्ये 2 चमचे साखर देखील घालू शकता. साखर घालणं तुम्ही टाळू देखील शकता, परंतु ते घातल्यानंतर चव एकदम छान लागते. तुम्ही पण नक्की घालून बघा. बघा किती छान दिसते कढी. एकदम छान लागत होतं. गरमागरम भातासोबत खाल्लेलं मी तर. ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.